शिरूरमध्ये पुणे पोर्श कार अपघाताची पुनरावृत्ती घडली आहे। येथे एका अल्पवयीन मुलीने दोघाला चिरडलं, ज्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी। शिरूर पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघाताची घटना ताजी असतानाच शिरूर तालुक्यातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे। येथे अल्पवयीन मुलीने पिकअप गाडीने दोघांना उडवल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत एकाचा जागेवर मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालेला आहे। घटनेने एकच खळबळ उडाली आहे। पिकअप गाडीच्या मागच्या चाकाखाली 30 ते 40 फूट फरकट नेल्याने तरुणाचा मृत्यू झाला। अरुण विठ्ठल मेमाने वय 30 असे अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे। दुसरा महेंद्र रावसाहेब बांडे हे गंभीर जखमी झालेले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की वडगाव बांडे आरणागाव रोडवरील पोलीस पाटील असलेले संतोष लेंडे यांनी त्यांची अल्पवयीन मुलीला त्यांची पिकअप चालवण्यासाठी दिली। ते स्वतः दुसऱ्या सीटवर बसले। रस्त्यावरून दुचाकीवर अरुण मेमाने आणि महेंद्र बांडे हे डीपीचे ऑइल आणण्यासाठी जात होते। पिकअप गाडीची दुचाकीला जोरात धडक बसली। या धडकेत दुचाकीवरील तरुण खाली पडले। त्यातील अरुण मेमाने हा पिकअपच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याला 30 फुटापर्यंत फरकटत नेले। त्यात त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे। अपघात घडल्यानंतर घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेले। यावरून त्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली आहे। याबाबत मृत्यू युवकाचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाने याने शिकापूर पोलिसात तक्रार दिली आहे। स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले, मात्र अरुण मेमाने याला डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले आहे। या घटनेने पुण्यातील घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत। पुण्यात देखील एका अल्पवयीन मुलाने कारने दोघांना उडवले होते, त्यात त्यांचा जागेवर मृत्यू झाला होता। त्यानंतर आता ही घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे।